वेळा पुढच्या बातमीकडे एक महत्त्वाची बातमी आहे। नाशिकमधून खड्डे भ्रष्टाचारावरून आज शिवसेना युबीडीकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पालिकेवर जन आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये हे आंदोलन केले जाणार आहे। सकाळी 11 वाजता शिवसेना कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात होईल। राजीव गांधी भवनातल्या महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा हा काढला जाणार आहे। खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे आणि त्यावरूनच शिवसेना युबीडीनं आक्रमक पवित्रा घेतलाय। 35,000 कोटींच्या विकास कामांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी या मोर्चाद्वारे केली जाणार आहे। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, खड्ड्यांचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेला जातोय। शिवसेना युबीडीकडून आज मोर्चाचं आयोजन करण्यात आले। कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि काय नेमक्या त्यांच्या मागण्या आहेत? खरं तर आपण बघितलं की गेल्या काही दिवसांमध्ये नाशिक शहरामध्ये मोठे मोठे खड्डे पडलेले होते आणि ह्या मोठ्या खड्ड्यांमुळे अनेकांचा जीव गेला आहे। तब्बल 7 जणांचा जीव या खड्ड्यांमुळे गेलेला आहे। अनेक जण जखमी देखील झालेले आहे। या संदर्भात महापालिकेमध्ये महासभेच्या वेळी विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळाले होते। महासभेमध्ये हा खड्ड्यांचा मुद्दा गाजलेला होता। त्यानंतर शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक देखील संतप्त होताना आपण पाहायला मिळालेले होते। आणि आता संजय राऊत यांच्या उपस्थितीत त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या शालिमार जे कार्यालय आहे शिवसेनेचं त्या शिवसेनेच्या कार्यालयावरून थेट नाशिक महानगरपालिकेवरती जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। आणि ह्या जन आक्रोश मोर्चामध्ये नागरिकांनी देखील सहभागी व्हावं असं आवाहन हे शिवसेनेच्या वतीनं करण्यात येत आहे। कारण गेल्या काही दिवसांमधून जर बघितलं तर शहरामध्ये मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेकांचा जीव गेला, अनेक जण जखमी झालेत। यामुळे नाशिककर हे खूप प्रचंड आक्रोशामध्ये पाहायला मिळत आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गेले 35,000 कोटी रुपयाचं कामं सध्या नाशिक शहर आणि परिसरामध्ये सुरू आहेत आणि त्यात 27 जे कामं आहेत ते फक्त रस्त्यांवरचे कामं आहेत आणि ह्या कामांमुळे नाशिककर हैराण झालेले आहेत आणि या कामाचा मनस्ताप जो आहे तो नाशिककरांना भोगावा लागतो। याच्या विरोधात आता शिवसेना आक्रमक होताना पाहायला मिळते आहे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली राजीव गांधी भवन म्हणजेच नाशिक महानगरपालिकेवरती सुमारे 11 वाजेच्या सुमारास हा मोर्चा काढण्यात येणार आहे। आता हा मोर्चा काढला जाणार आहे आणि यावेळी संजय राऊत काय नेमका घणाघात करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। गेले काही दिवसांपासून ते गिरीश महाजनांवर जोरदार टीका करतायत, त्यामुळे आजच्या या मोर्चा दरम्यान काय टीका होते हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।